Last period we saw about corresponding angles, interior angle and alternate angle. In second chapter, parallel lines, we saw the definition. Definition म्हणजे व्याख्या. Corresponding angle म्हणजे संगत कोन. Interior angle म्हणजे आंतर कोन. आणि alternate angle म्हणजे व्यतिक्रम कोन. तर यांच्या व्याख्या आपण मागच्या तासाला पाहिले. ते कोन कसे ओळखायचे तेही पाहिले. पाठीमागच्या तासाचा व्हिडिओ जरा केअरफुली पहा तुम्ही. आणि करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल, अल्टरनेट अँगल कसे लिहायचे ते पहा. त्याच्यात एक्सप्लेनेशन दिले. टुडे वी विल गोइंग टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 2.1. Question number 1. What is question 1? In the adjoining figure, each angle is shown by a letter. Fill in the boxes. फिगर दिली तर या आकृतीमध्ये प्रत्येक कोन हा अक्षराने दर्शवलेले आहेत. 8 कोन आहेत. तर हे 8 कोन 8 अक्षराने दर्शवलेत. आपल्याला फिल इन द बॉक्सेस करायचे. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे कसले कोन? संगत कोन. आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? तर ज्या दोन कोनांची एक भुजा छेदिकेवरच आहे. आता फॉर एक्झाम्पल पी कोन घेतला तर त्याचा करस्पॉन्डिंग डब्ल्यू येणार आहे. त्याची छेदिकेवरची भुजा पाहिली ही तर ही वरच्या दिशेत आहे आणि डब्ल्यूची पण ही वरच्या दिशेत. छेदिकेवरची भुजा एकाच बाजूला आणि शिवाय ते दोन्ही कोन छेदिकेच्या एकाच बाजूला असतील तर अशा कोनांना आपण संगत कोन म्हणतो किंवा करस्पॉन्डिंग अँगल. सो अँगल पी अँड अँगल डब्ल्यू आर द करस्पॉन्डिंग अँगल. सेकंड क्यू. क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल काय येईल? एक्स. अँगल क्यू अँड अँगल एक्स आर ऑल्सो करस्पॉन्डिंग अँगल. आता हे झाले छेदिकेच्या एकाच बाजूचे आणि दिशा त्यांची वरच्या बाजूने. आता दिशा खालच्या बाजूने, छेदिकेवरची भुजा खालच्या बाजूने. एस अँगल घेतला आपण किंवा हा आर अँगल तर त्यांची ही छेदिकेवरची भुजा खालच्या दिशेने. मग खालच्या दिशेने असणारी दुसरी भुजा कुणाची? वाय आणि झेडची. तर मग अँगल आर छेदिकेच्या एकाच बाजूला घेतला तर आरच्या बाजूला कोण येतो? वाय. म्हणून अँगल आर अँड अँगल वाय, अँगल एस अँड अँगल झेड, दीज आर दी 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. पेअर म्हणजे जोडी. आता इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलला आपण काय म्हणतो? आंतरकोन. आंतरकोन म्हणायचं. आता हे दोन रेषांच्या आतच पाहिजेत म्हणून त्यांना आंतरकोन म्हटले. आणि शिवाय छेदिकेच्या एकाच बाजूला. मग या दोन रेषाच्या आत असणारे 4 कोन आहेत. हे एस, आर, एक्स आणि डब्ल्यू. मग त्याच्यात छेदिकेच्या एकाच बाजूचे कोण कोणते? एस आणि डब्ल्यू. आणि दुसरा पेअर आर आणि एक्स. तर अँगल एस दिलाय. मग अँगल एस चा इंटेरियर अँगल कुठला येईल? डब्ल्यू. अँड अँगल आर चा इंटेरियर अँगल एक्स. सिमिलरली आता इकडे अल्टरनेट अँगल पाहिजे. अँगल एक्स अँड अँगल डॅश. आता अँगल एक्स बघा, अल्टरनेट म्हटलं की त्या दोन रेषांच्या मध्ये, बट अल्टरनेटली पाहिजे. एका नंतर दुसरं अल्टरनेट, व्यतिक्रम कोन. गुणिले चिन्हात लक्षात ठेवायचं. एस चा एक्स आणि आर चा डब्ल्यू. एक्स हा आपल्याला एक्स दिलाय तर त्याचा काय येणार? एस. आणि हा डब्ल्यू दिलाय तर डब्ल्यू चा अल्टरनेट काय येणार? आर. सो दीज आर दी अल्टरनेट अँगल. आता हे जे अल्टरनेट अँगल आहेत ते इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे या रेषांच्या आत असणारे. तसे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल पण असतात. एक्सटिरियर म्हणजे बाहेर. कुणाच्या बाहेर? तर त्या रेषांच्या. मग आता समजा हा पी अँगल घेतला तर रेषेच्या बाहेरचाच आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. बघा आता एक्स आणि एस कुठे आहेत? एक्स आणि एस छेदिकेच्या विरुद्ध बाजूला. ही छेदिका आहे. तसं एक्सटिरियर अल्टरनेट अँगल पण छेदिकेच्या विरुद्ध बाजूला पाहिजेत आणि रेषांच्या बाहेर. मग हा पी घेतला तर छेदिकेच्या विरुद्ध बाजूला कोण आला? वाय. हा एक्स पण विरुद्ध बाजूला आहे पण तो त्या रेषेच्या आत आहे म्हणून त्याला इंटेरियर मध्ये घातला. एक्सटेरियर मध्ये कोण येणार? वाय. म्हणजे पी चा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल वाय. क्यू चा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कोण येणार? झेड. या पद्धतीने. आता सेकंड क्वेश्चन पहा. सेकंड क्वेश्चन मध्ये ऑब्झर्व द फिगर अँड राईट द पेअर ऑफ द अँगल्स. आकृतीचं निरीक्षण करायचे. वरच्या आकृती सारखीच इथं पण आकृती दिलेली.
इथंही दोन रेषा आहेत आणि त्यांची छेदिका दाखवलेली. या दोन रेषा आहेत आणि ही त्यांची काय छेदिका. इथंही 8 कोन तयार झालेत, ए बी सी डी. तसंच इकडं ई एफ जी आणि हा एच. तर याचे आपल्याला पेअर्स लिहायचे, पेअर्स ऑफ अँगल. फर्स्ट इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर म्हणजे दोन रेषांच्या आत. आपल्या ह्या दोन रेषा कोणत्या आहेत, ही आणि ही. त्याच्या आत आणि कोणकोणते लिहायचे आहेत, अल्टरनेट म्हणजे व्यतकृम कोन. तर मग शिवरच्या आकृतीत सांगितलं गुणिले चिन्हाप्रमाणे लक्षात ठेवायचं, आत असणार. मग अँगल बी घेतला आपण, अँगल बी. अँड साठी हे चिन्ह वापरलं. तर अँगल दुसरा कुठला येईल, एच. तसा अँगल सी आणि अँगल ई. अँगल सी अँड अँगल ई करस्पॉन्डिंग अँगल. इथं जसे 4 पेअर लिहिले तसे इथं आता आपल्याला लिहायचे. आता पहा, पहिल्यांदा ए घेतला तर एचा करस्पॉन्डिंग काय होणार, ई. म्हणजे अँगल ए अँगल ई. सेकंड डी, तर डी चा एच. अँगल डी अँड अँगल एच. आता हे आपण रेषेच्या वरचे घेतले होते, तर रेषेच्या खालचे घेतले बी, तर त्याचा एफ आणि सी चा जी. सो अँगल बी अँड अँगल एफ अँड अँगल सी अँड अँगल जी आर द करस्पॉन्डिंग अँगल. नाव इंटेरियर अँगल, अंतरकोन रेषेच्या आतच असणार आणि छेदिकेच्या एकाच बाजूस. मग बी आणि ई, दुसरी जोडी सी आणि एच. अँगल बी अँड अँगल ई. सेकंड अँगल सी अँड अँगल एच. आणि अजून एक क्वेश्चन घेतलाय की जो पुस्तकात नाही, एक्सटेरियर अल्टरनेट. इथं इंटेरियर अल्टरनेट घेतले, इथं एक्सटेरियर अल्टरनेट म्हणजे रेषेच्या बाहेर. म्हणजे ह्याला जसं आपण आंतर व्यतकृम कोन म्हणतो तसं याला बाह्य व्यतकृम कोन म्हणायचे. मग रेषेच्या बाहेर या दोन रेषा आहेत आणि त्याच्या बाहेर म्हणजे या रेषेच्या बाहेर हा ए, तर याचा अल्टरनेट रेषेच्याच बाहेरचा कोणता येणार, जी. डी चा एफ. सो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल ए अँड, बघा रेषेच्या बाहेर असणारे अँगल म्हणजे हे दोन आहेत, तर त्याच्यातला एफ करस्पॉन्डिंग होतो याचा. मग अल्टरनेट म्हणजे विरुद्ध दिशेला पाहिजे, छेदिकेच्या विरुद्ध दिशेला आणि रेषेच्या बाहेर, म्हणून दुसरा आला अँगल जी. आता पेअर पुढचा अँगल डी आणि अँगल एफ. अँगल डी अँड अँगल एफ. हे झाले एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. Students, solve this practice set 2.1 in your notebook and again solve it without seeing. म्हणजे न पाहताही एकदा सोडवायचंय. आता हा व्यवस्थित व्हिडिओ पाहून सोडवायचंय. व्याख्या लिहायच्यात तुम्ही अंतरकोन, संगत कोन, व्यतकृम कोनाच्या, छेदिकेची, समांतर रेषांच्या म्हणजे पॅरलल लाईन्स, या डेफिनेशन तुम्हाला लिहायला सांगितले. त्या लिहित चला. थँक्यू.